आवाज मानदेशाचा। राष्ट्रवादी काँग्रेसमधून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार यांना मोठा धक्का बसलाय। पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सरचिटणीस आनंद परांजपे यांनी आपल्या सर्व पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय। सुनेत्रा पवारांनी सूत्र हाती घेतल्यानंतर अवघ्या 4 महिन्यातच ही मोठी गळती लागल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। आनंद परांजपे यांनी केवळ सरचिटणीस पदच नाही तर महाराष्ट्र समन्वयक प्रदेश प्रवक्ते पद आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही त्याग केलाय। त्यांनी आपला राजीनामा थेट सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवला असून सध्या ते नॉट रिचेबल आहे। यामुळे राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। आनंद परांजपे यांच्या या नाराजी मागे आमदारकीची हुलकावणी असल्याचं बोललं जात आहे। राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी परांजपे इच्छुक होते, मात्र पक्षाने त्यांना डावलून झिशान सिद्दकी यांना संधी दिल्याने परांजपे कमालीचे अस्वस्थ होते। याच अस्वस्थतेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे। दुसरीकडे परांजपे यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। या भेटीनंतर पक्षातील वरिष्ठांनी त्यांना जाब विचारला होता, तेव्हापासूनच त्यांना पक्षात डावलले जात असल्याचं समजतंय। रोहित पवारांनी राष्ट्रवादीत अंतर्गत वाद असल्याचा दावा केला होता, त्या दाव्यावर आता या राजीनाम्यामुळे शिक्कामोर्तब झाला आहे। आपल्या राजीनाम्यात परांजपे यांनी अतिशय मोजक्या शब्दात पक्षाचे आभार मानले आहेत, पण या शांत राजीनाम्यामागे मोठं राजकीय वादळ दडलं असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। अजित पवारांच्या पश्चात सुनेत्रा पवारांसमोर पक्ष सावरण्याचं मोठं आव्हान असतानाच आनंद परांजपे सारख्या अभ्यासू नेत्याने साथ सोडणं हा पक्षासाठी मोठा सेटबॅक मानला जातोय। आता परांजपे आगामी काळात कोणती नवी वाट धरतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।